जर कोणी हा व्हिडिओ नवीन पाहत असेल तर त्याच्यासाठी माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला एक नोटिफिकेशन बेल असतं त्यावर क्लिक करून घ्या, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे अपडेट्स मिळत जातील. या व्हिडिओची PDF फाईल जर तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं तुम्हाला PDF फाईल मिळून जाईल. ठीक आहे, चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमधला पहिला क्वेश्चन, जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज 49 वर्ष आहे असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, तर आपण काय करू, आईचं वय सुरुवातीला x मानू. ठीक आहे, आईचं वय काय केलं, x मानलं. त्याच्यानंतर जान्हवीचं वय काय येईल, मग जान्हवी आणि आईतील वयातील फरक किती आहे, 27 वर्षे, म्हणजे x - 27 येईल. बरोबर आहे. आता तिथून पुढचं त्या दोघांच्या वयाची बेरीज, आता दोघांच्या वयाची बेरीज करू आपण, ह्या दोघांच्या वयाची बेरीज करू. हे x प्लस x मायनस 27 इज इक्वल टू किती दिली बेरीज, 49 दिली. ही 49 इथं लिहून घेतली. ठीक आहे, हे किती झाला, 2x झाला. ओके, आणि हे 27 इकडे जाऊन 49 मध्ये ऍड होतील, म्हणजे किती होईल, 76. म्हणजे x इज इक्वल टू 76 भागिले 2 म्हणजे 38. हे आपलं आन्सर असेल. हे आन्सर काय असेल, मग आईचे वय हे 38 वर्षे असेल. जर या क्वेश्चन मध्ये आपल्याला जान्हवीचं वय विचारलं असेल तर मग कसं काढलं असतं, हे इथं 38 ठेवले असते आणि 38 मधून आपण 27 वजा केले असते, म्हणजे आपल्याला जान्हवीचं वय मिळून गेलं असतं. पुढचा क्वेश्चन पाहू. गुरुनाथने 12,000 रुपये भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 4 महिन्यानंतर दीनानाथने काही रक्कम गुंतवून भागीदारी स्वीकारली. किती, 4 महिन्याच्या नंतर. ओके, वर्षाअखेर त्या व्यवसायात झालेला 2200 रुपये नफ्यापैकी दीनानाथला 1000 रुपये नफा मिळाला. तर दीनानाथने किती रक्कम गुंतवली होती ते आपल्याला सांगायचं आहे. आता बिझनेस किती वेळ झाला, म्हणजे व्यवसाय किती दिवस चालला, वर्षाअखेर म्हणजे 1 वर्ष चालला. ओके, दोघांचा मिळून बिझनेस 1 वर्ष चालला. हा क्वेश्चन आपण डायरेक्ट शॉर्टकट मेथडने सॉल्व्ह करू मित्रांनो. आता पहा, इथे किती दिलंय, गुरुनाथने 12,000 रुपये गुंतवले आणि दीनानाथचे आपल्याला काढायचे. ठीक आहे, तर मग आपण काय करू, हे जे 12,000 आहेत ना, तर हे 12 कन्सिडर करू आणि याचे दीनानाथचे x, म्हणजे 12x हे आपल्याला रेशो मिळाला. नंतर जे आपला आन्सर येईल x, त्यावर आपण हे 3 शून्य लावणार, ते आपलं आन्सर असेल, फायनल आन्सर असेल. ठीक आहे, तर आता पहा, गुरुनाथने किती दिवस पैसे ठेवले, 1 वर्ष अखेर, म्हणजे स्टार्टिंग पासून 1 वर्ष म्हणजे 12 महिने ठेवले, म्हणजे हे महिन्याचा रेशो मिळाला, टाइमचा 12 महिने. आणि दीनानाथने 4 महिन्याच्या नंतर रक्कम ठेवली, म्हणजे 4 महिने अगोदर कटले होते, म्हणजे टोटल किती ठेवली त्यांनी, 8 ठेवला. ओके, त्याच्यानंतर आता प्रॉफिट काढून घेऊ. व्यवसायामध्ये टोटल प्रॉफिट किती झालं, 2200 रुपये, आणि दीनानाथला किती आले, 1000 रुपये, म्हणजे उरलेले कोणाला आले, गुरुनाथने, म्हणजे याचे झाले 1200 आणि याचे झाले 1000. ओके, म्हणजे रेशो किती मिळाला, 6:5 हा रेशो मिळाला. आणि या टाइमचा रेशो किती मिळाला, याला जर 4 ने भागलं तर इथं आला 3 आणि इथं आला 2. तर आता हे प्रॉफिटचा जो रेशो आहे तो रेशो जशाला तसा लिहायचा इथे. ठीक आहे, 6/5 गुणिले जो टाइमचा रेशो आला, हा टाइमचा रेशो हा कुठून आलता, की गुरुनाथने 1 वर्ष पैसे ठेवले होते आणि यांनी 4 महिन्याच्या नंतर म्हणजे 8 महिने पैसे ठेवले, याच्यावरून मिळाला. हा रेशो उलटा करायचा, 2/3. जो आन्सर येईल तो आपली भांडवल गुंतवणूक असेल. हे किती झाला, 12, हे खाली किती झाला, 15. हे झालं 12,000 आणि हे झाला 15,000, कारण आपण अगोदर x सोबतचे हे शून्य काटले होते, म्हणजे 15,000 हे आन्सर असेल. एकदम शॉर्टकट मेथड. तर हा क्वेश्चन पहा, सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. तर सीताचे आजचे वय किती, आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिलेले आहे, 6x डिवायडेड बाय 5x हे आजच्या वयाचे गुणोत्तर आहे. ठीक आहे, आणि
2 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर इथे दिलेले आहे, इज इक्वल टू 2 वर्षापूर्वीच्या हे. पण इथं आजच्या वयाचे आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे गुणोत्तर आजच्या वयाशी कम्पेअर करण्यासाठी हे 2 वर्षापूर्वीचे इथं ॲड करावं लागेल. म्हणजे इथं +2 केले, +2. आता आजच्या वयाच्या गुणोत्तरशी संबंधित आले. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. हे झाले 24x + 8 इज इक्वल टू 25x + 10. ओके, तर हे 1x 25 मधून 24 गेला, 1 उरला आणि हे इकडे जाऊन 2 उरले. म्हणजे x इज इक्वल टू काय आलं, 2 आला. x इज इक्वल टू 2 आला. तर आता आपल्याला विचारलेलं काय, सीताचे आजचे वय किती. आता सीतासाठी इथं रेशो कुठला दिलेला होता, 6 दिलेला होता, बरोबर आहे. तर मग आजचे वय काय असणार आहे, x गुणिले म्हणजे जी x व्हॅल्यू आलेली ते त्यांनी 6 न मल्टिपल करणार आपण, म्हणजे 12 वर्षे. आजचे वय 12 वर्षे असणार. हा क्वेश्चन पहा. ताशी 40 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल. ठीक आहे, हा थोडासा काळजीपूर्वक क्वेश्चन पहा. इथे पहा, ही एक ट्रेन आहे, हिची लांबी आहे 400 मीटर. ओके, आणि ते एक पूल आहे. लांबीचा पूल असो की कधी कधी कुठल्या क्वेश्चनमध्ये बोगदा पण विचारतात, हे पूल आहे. आता ही ट्रेन या पुलाला ओलांडेल केव्हा, जेव्हा हिचं हे टोक इथं येईल आणि ट्रेनचं पुढचं टोक इथे येईल, अशा प्रकारे. म्हणजे पूर्णपणे ट्रेन पुलावरून क्रॉस झाल्याच्या नंतरच ओलांडेल ना, बरोबर आहे. म्हणजे ट्रेनचं पण डिस्टन्स आणि पुलाचं पण डिस्टन्स, या दोघांचं डिस्टन्स हे एवढं अंतर आपल्याला मिळणार आहे. म्हणजे ट्रेन 400 आणि पूल 400, टोटल डिस्टन्स आपल्याला किती मिळालं, मग 800 मिळाला. आता टोटल डिस्टन्स 800 मिळालं. आता आपण काय करतो, स्पीडनं डिवाइड करतो. पण इथं स्पीड कशामध्ये आहे, किमी पर हॉवरमध्ये आहे, त्याला आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये करून घ्यायची आहे. मग आपण काय करतो, 40 गुणिले 5 भागिले 18 करतो, बरोबर आहे. हे 2 न भागल्याच्या नंतर 9 आला आणि हा 20 आला. ठीक आहे, म्हणजे 20 100 डिवायडेड बाय 9 ही आपल्याला स्पीड मिळालेली आहे. तर आता आपण काय करणार, हे 100 डिवायडेड बाय 9 इथे ठेवणार. 100 डिवायडेड बाय 9, हे डिवाइडचे 9 वर जाऊन मल्टिपलमध्ये गुणाकारामध्ये जाणार. हे किती आले, 8 आला आणि हा उरलेला 9, म्हणजे 8 9 72. ओके, 72 हे कशामध्ये आलं, सेकंदामध्ये आलं. 72 सेकंद म्हणजे किती, 1 मिनिट आणि 12 सेकंद. पर्याय क्रमांक 1 हे आपलं आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन पाहू. आता पहा, हा पण ट्रेनवरचाच क्वेश्चन आहे. मुंबईला नागपूरला जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी ताशी 60 किमी वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7:30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी 75 किमी वेगाने सकाळी 8:30 वाजता सुटली. आता एकाच मार्गाने दोन्ही गाड्या जात आहेत, म्हणजे सेम डायरेक्शन आहे. अपोजिट डायरेक्शन असल्यास आपण काय करायची, स्पीडची बेरीज करायची. आता सेम डायरेक्शन आहे, स्पीडची वजाबाकी करायची. म्हणजे 75 - 60 किती येईल आपल्याला, स्पीड 15 मिळाली, स्पीडची वजाबाकी केल्याच्या नंतर. ठीक आहे, आता काय करायचं, दोन्हीचा टाइम सेम करून घ्यायचा. आता हे 8:30 टाइम आपण ठेवायचा, 8:30 फिक्स ठेवायचा. ठीक आहे, तर आता हा 7:30 ते 8:30 करण्यासाठी ट्रेनला 1 घंटा रन करावं लागेल. मग ताशी किती चालली, 60 किलोमीटर चालली. मग 1 घंटा रन केल्याच्या नंतर ट्रेन डिस्टन्स किती कव्हर करेल, 60 किलोमीटर कव्हर करेल. आता दोन्हीचा टाइम सेम झाला. आता दोन्ही गाड्या 8:30 वाजता टाइमवर आल्या, पण आपल्याकडे डिस्टन्स किती मिळालं, मग 60चं डिस्टन्स आपल्याला मिळालेले. आता स्पीड आपल्याला मिळालेली आहे 15. तर 15 ने 60 ला भागलं तर किती, ते 4. म्हणजे 4 तासाच्या नंतर या गाड्या एकमेकांना भेटतील. मग 8:30च्या नंतर 4 तास म्हणजे आपलं फायनल आन्सर असेल. म्हणजे किती, 12:30 वाजता त्या एकमेकांना भेटतील. सिंपल क्वेश्चन आहे नंबर सिरीजचा, आणि नंबर सिरीजवर तुम्ही आतापर्यंत भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे. आपले भरपूर क्वेश्चन नंबर सिरीजवर झाले, त्यामुळे तुम्हाला नंबर सिरीज खूप सोपी वाटणार आहे, आणि सोपी आहे पण. सिंपल डिफरन्सची नंबर सिस्टीम आहे. 10 मधून 7 वजा केले किती मिळतात, 3 मिळतात.
इथं 3 येणार, इथं 16 मधून 10 वजा केले 6. आता पहा 28 मधून 16 वजा केले 12, म्हणजे जे फरक येतोय त्याच्या दुप्पट होत चाललाय. 3 च्या दुप्पट 6, 6 च्या दुप्पट 12, मग इथं काय येणार 24. ठीक आहे, म्हणजे 28 मध्ये जर 24 मिसळले तर इथली आपल्याला संख्या मिळून जाईल. ठीक आहे, म्हणजे ती संख्या काय येईल 28 मध्ये आपण 24 ऍड करणार, तर किती झालं मग ते 52. ओके, अशा प्रकारे नंबर सिरीज सॉल्व्ह करायची आहे. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. थँक्यू.